Good morning, student. Once again, welcome to the class. Yesterday, we have finished chapter number 7, Amrita Devi Beshnoi, a soldier of nature. हा आपण चॅप्टर फिनिश केलेला होता आणि त्यावर आधारित हार्डवर्क क्वेश्चन आन्सर पण काही झालेले होते. टुडे वी आर स्टार्टेड क्वेश्चन नंबर सी. काल आपण ए आणि बी कंप्लीट केलेला होता. आता टुडे क्वेश्चन नंबर सी. रीड दिस लाईन्स फ्रॉम द पॅसेज अँड आन्सर द क्वेश्चन दॅट फॉलो. म्हणजे इथे लाईन दिलेल्या आहे आणि त्या लाईनवर म्हणजे या पॅसेजमधल्या लाईन आहे आणि त्या लाईनवर आधारित काही क्वेश्चन विचारलेले आहे, त्याचे आपल्याला आन्सर द्यायचे आहे. फर्स्ट आहे अ चॉप हेड इज चीपर दॅन अ फेल्ड ट्री. म्हणजे हे झाड पाडण्यापेक्षा माझ्या डोक्याचे जर तुम्ही तुकडे केले तर ते चांगले आहे. तर हे जे लाईन आहे त्यावर आधारित क्वेश्चन विचारले. आता फर्स्ट आहे हू सेड दीज वर्ड्स अँड टू हुम. म्हणजे हे शब्द कोणी म्हटले आहे आणि ते शब्द कोणाला म्हटले आहे. बघा त्याचे आन्सर आहे अमृता देवी सेड दीज वर्ड्स टू द सोल्जर. कोणी म्हटले आहे? अमृता देवी यांनी सोल्जरला म्हटले आहे की माझे जे डोके आहे हे झाड पाडण्यापेक्षा माझ्या डोक्याचे तुकडे पाडा. तर हे जे आन्सर आहे ते परत तुम्हाला वन टाइम राईट डाऊन करायचं आहे. नेक्स्ट बी विचारलेला आहे व्हाय डीड द स्पीकर से दीज वर्ड्स. म्हणजे हे स्पीकरनी हे शब्द का बरं म्हटलेले आहे. त्याचा आन्सर आहे शी सेड दीज वर्ड्स टू प्रिव्हेंट द ट्रीज बीइंग चॉप इवन थ्रू द सोल्जर वुड किल हर. तर तिने कशासाठी म्हटलं आहे की तिला जे ट्री होते त्याचं संरक्षण करायचं होतं आणि जर तुम्हाला ट्री पाडायचे असेल तर ट्री पाडण्या अगोदर तुम्ही माझे काय करा, माझ्या डोक्याचे तुकडे करा. म्हणून मग त्यांनी काय केलं, तिचं बोलणं ऐकलं नाही आणि डायरेक्ट तिलाच किल करून टाकलं. तर हे जे आन्सर आहे परत पण टाइम लिहायचं आहे. सी व्हॉट कॉन्सिक्वेन्स डीड द स्पीकर फेस अपॉन सेईंग दीज वर्ड्स. म्हणजे हे स्पीकरनी हे जे शब्द म्हटलेले आहे तर ते कशासाठी म्हटलेले आहे काय, तर त्याचा आन्सर आहे द सोल्जर किल्ड हर मर्सिली. कारण की ती जे सोल्जर होते त्या सोल्जरनी तिचा असा अपघात केला होता. म्हणजे असं एकदम मर्सिलेस मीन्स एकदम क्रूरपणे तिला मारलं होतं तिने. म्हणजे त्यांनी डायरेक्ट जी कुऱ्हाड होती ती तिच्या डोक्यावर त्या कुऱ्हाडीने घाव केलेला होता. म्हणून हे शब्द त्यांच्यासाठी म्हटले आहे की ते खूप मर्सिलेसली आहे, म्हणजे खूप क्रूर आहे ते आणि क्रूरपणे त्यांनी तिचा काय केलेला आहे, किल केला आहे, तिला मारलेलं आहे. तर हे सुद्धा आन्सर परत तुम्हाला वन टाइम लिहायचं आहे. अशा प्रकारे हे 3 क्वेश्चन आपल्याला लाईनवर आधारित विचारलेले आहे. तर त्या तिन्ही क्वेश्चनचे आन्सर आपण लिहिलेले आहे, परत तुम्हाला वन टाइम राईट डाऊन करायचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन विचारलेला आहे व्हेन द महाराजा हिअर दिस न्यूज ही वॉज ॲपल्ड बाय द सिच्युएशन अँड अशेम्ड ऑफ व्हॉट हिज सोल्जर हॅड डन. तर महाराजांनी जेव्हा ही न्यूज ऐकली तेव्हा महाराजांनी त्या परिस्थितीबद्दल त्याला खूप तो अस्वस्थ झाला. ती बातमी ऐकून तो खूप अस्वस्थ झाला आणि त्याला लाज वाटू लागली की आपल्या सोल्जरनी हे काय केलं आहे. तर ही जी लाईन आहे या लाईनवर आधारित क्वेश्चन विचारलेले आहे. फर्स्ट आहे विच न्यूज इज रेफर्ड टू हिअर. म्हणजे ही जी न्यूज आहे तर इथे कोणती न्यूज आहे जी इथे रेफर्ड केलेली आहे. तर त्याचा आन्सर आहे द न्यूज refers to the murder of Amrita Devi and the 363 villagers who were also mercilessly killed for trying to save the trees. तर ही कोणती न्यूज आहे, तर ही न्यूज आहे मर्डर ऑफ अमृता देवी. अमृता देवी यांच्या मर्डरची ही न्यूज आहे आणि तिच्यासोबत आणखी 363 जे विलेजर्स होते जे झाडाचे संरक्षण करण्यासाठी प्रत्येक झाडाला कवटाळून असे उभे होते. तर त्यांना सुद्धा या सैनिकांनी अगदी क्रूरपणे मारलेलं होतं, जे म्हणजे झाडाचं रक्षण करण्यासाठी प्रयत्न करत होते. म्हणून ही न्यूज काय केली आहे इथे रेफर्ड केलेली आहे की अमृता देवीचं मर्डर झालेलं आहे आणि तिच्यासोबत आणखी
363 विलेजर्सचा सुद्धा मर्डर झालेला आहे. तर ही न्यूज आहे. तर ती सुद्धा परत वन टाइम आन्सर लिहायचं आहे. बी क्वेश्चन विचारला आहे, व्हाय डीड द महाराजा फील अशेम ऑफ हिज सोल्जर. म्हणजे महाराजांना लाज, आपल्या सैनिकांबद्दल लाज का वाटली. त्याचा आन्सर आहे, द महाराजा वॉज अशेम ऑफ हिज सोल्जर फॉर देअर ब्रुटल डीड. म्हणजे त्यांनी ते अमानुष कृत्य केलं होतं, त्यांच्या सैनिकांनी, त्याबद्दल महाराजांना काय वाटली, लाज वाटली. त्याचा आन्सर परत वन टाइम लिहायचा आहे. सी, हाऊ डीड द महाराजा अमेंड व्हॉट हिज सोल्जर हॅड डन. तर महाराजांनी आपल्या सैनिकांनी काय केलं, कसं केलं, तर ते विचारलेलं आहे. त्याचा आन्सर आहे, द महाराजा पास अ लॉ. म्हणजे महाराज जेव्हा सैनिकांनी हे पूर्ण म्हणजे त्यांच्या सोल्जरनी त्यांच्यासोबत जे केलं, त्या विलेजर्ससोबत आणि अमृता देवीसोबत, त्यामुळे मग महाराजांनी कोणता निर्णय घेतला. त्याचा आन्सर आहे, द महाराजा पास अ लॉ विच सेड दॅट नो ट्री would ever be cut again in the Bishnoi villages. He even forbade the hunting of wildlife in the area. तर महाराजांनी असा निर्णय घेतला, असा एक लॉ काढला, कायदा काढला. तर त्या लॉमध्ये सांगितलं, त्यांनी कायद्यामध्ये सांगितलं की याच्यानंतर कधीही बिश्नोई विलेजेसमधले जे काही ट्री आहे ते कधीही कट करायचे नाही. आणि इथलं जे वाईल्ड लाईफ आहे, इथलं जे जंगली लाईफ आहे, जीवन आहे, तर ते जंगली लाईफमध्ये सुद्धा जे हंटिंग, शिकार केल्या जाते, ती शिकार सुद्धा या एरियामध्ये होणार नाही. तर असा लॉ त्यांनी, महाराजांनी काढलेला होता. तर ते आन्सर सुद्धा परत वन टाइम राईट डाऊन करायचं आहे. तर अशा प्रकारे क्वेश्चन नंबर सी व फर्स्ट आणि सेकंड दोन क्वेश्चन आपण सॉल्व केलेले आहे. नाव नेक्स्ट आहे प्रोनाउन्सिएशन. प्रोनाउन्सिएशन म्हणजे उच्चार. इथं वर्ड्स दिले, वर्ड्स विथ सायलेंट लेटर. म्हणजे सायलेंट लेटर कोणती आहे. रीड दिस वर्ड्स अलाउड, फॉलो द प्रोनाउन्सिएशन गाईड गिवन इन ब्रॅकेट. तर बघा इथे ब्रॅकेटमध्ये काही वर्ड्स दिलेले आहे. तर आता डॉटर, डॉटर, नोन, टॉक, व्हेन, लिसन अँड बिहाफ. तर हे जे वर्ड्स दिलेले आहे आणि मध्ये जे ग्रीन लेटर दिलेले आहे, तर ते जे ग्रीन लेटर आहे ते काय आहे, सायलेंट लेटर आहे. जसं म्हणजे डॉटर, डॉटरमध्ये जीएचचा उच्चार न येता डॉटर असा येतो. नोन, नोनमध्ये केचा उच्चार न येता नोन येतो. आणि टॉकमध्ये यलचा उच्चार न येता टोक येतो. व्हेनमध्ये यचा उच्चार जो येतो तो सायलेंटली येतो म्हणून व्हेन येतो. आणि लिसनमध्ये टीचा उच्चार लिसन येते. आणि बिहाफच्या मध्ये यलचा उच्चार जो आहे तो बी हाफ येते. म्हणून यामध्ये जे ग्रीन लेटर दिले आहे ते काय आहे, सायलेंट लेटर आहे. आणि त्यांचं व्हेन वी से दीज वर्ड्स अलाउड द लेटर इन ग्रीन आर नॉट प्रोनाऊन्स. आणि हे जे ग्रीन लेटरचे जे आहे त्याचा उच्चार येत नाही, कारण ते सायलेंट लेटर आहे म्हणून त्याचा उच्चार येत नाही. त्यालाच आपण सायलेंट लेटर असं म्हणतो. हाऊएव्हर दिस लेटर आर नेसेसरी टू स्पेल द वर्ड्स करेक्टली. आणि जेव्हा आपल्याला आवश्यकता भासेल तेव्हा आपण त्या स्पेलिंगमध्ये मिस्टेक जी असली तर ती मिस्टेक करेक्ट करून घेतो. इथे काही वर्ड्स दिलेले आहे. से दीज वर्ड्स अलाउड, राईट द सायलेंट लेटर इन देम इन द पेज प्रोव्हाइडेड. म्हणजे आता इथे काही वर्ड्स दिलेले आहेत तर त्याच्यामध्ये सायलेंट लेटर कोणतं आहे ते सायलेंट लेटर आपल्याला काय करायचं आहे, ओळखायचं आहे आणि इथे राईट करायचं आहे. आता काम, काममध्ये यलचा जो आहे तो सायलेंट लेटर आहे यल. आणि यलचा इथे प्रोनाऊन्स येत नाही आहे म्हणून काय येते, काम हा काम, त्याच्यामध्ये यल हा काय सायलेंट लेटर. नंतर विसल, आता विसलमध्ये टीचा उच्चार सायलेंट आहे म्हणून इथे टी हा काय आहे, सायलेंट लेटर. साइन, साइनमध्ये जी हा काय आहे, सायलेंट लेटर. हँकर चिप, हँड कर चिप, तर डी हा काय आहे, सायलेंट लेटर आहे. नंतर आहे डाऊट,
डाऊटमध्ये बी हा काय आहे, सायलेंट आहे. आणि नॉलेजमध्ये के आणि डी, के आणि हा डी आहे. तर हे दोन लेटर काय आहे, सायलेंट लेटर आहे. तर अशा प्रकारे ज्याचा उच्चार येत नाही त्याला सायलेंट लेटर असे म्हणतात. जसं आता आपण बघितलं काममध्ये यल चा उच्चार आलेला नाही म्हणून हा यल काय आहे, सायलेंट लेटर आहे. अशा प्रकारे हे सायलेंट लेटर आपल्याला ओळखता येतात. तर होकॅब्युलरीमध्ये कोलोकेशन. आता कोलोकेशन म्हणजे काय, तर कोलोकेशन इज अ कॉम्बिनेशन ऑफ 2 or more वर्ड्स दॅट आर ऑफन यूज टुगेदर. तर कोलोकेशन म्हणजे आपल्याला 2 किंवा त्यापेक्षा जास्त वर्ड्स एकत्र करून त्याचं कॉम्बिनेशन करायचं असतं, त्याला कोलोकेशन म्हणतात. इथं काही एक्झाम्पल दिले आहे कोलोकेशनचे. रीड दिस एक्झाम्पल ऑफ कोलोकेशन फ्रॉम द पॅसेजमधून आपल्याला काही एक्झाम्पल दिलेले आहे. जसं डीपली कॉन्सर्न, स्ट्रॉंगली अपोज, डायरेक्ट सोर्स अँड लश ग्रीनरी. तशा पद्धतीनं आपल्याला इथे काय करायचं आहे, मॅच द वर्ड्स टू फॉर्म कोलोकेशन. तर आता बघा इथे एक साईडनी वर्ड्स दिले आहे आणि इकडे पण वर्ड्स दिले आहेत. तर हे दोन्ही वर्ड्स आपल्याला काय करायचं आहे, कंबाईन करायचं आहे, म्हणजे त्याचं कोलोकेशन वर्ड्स तयार करायचं आहे. जसं आता फर्स्ट आहे टेरिबली. आता टेरिबलीला कोणतं लागेल, टेरिबली सॉरी, म्हणून इथे सॉरीच्या ठिकाणी फर्स्ट लिहिलं आहे. नंतर आहे बिटरली. आता बिटरली कोल्ड, बिटरली कोल्ड म्हणून इथं कोल्डला 2 नंबर दिला आहे. कम्प्लिटली डिफरंट म्हणजे पूर्णपणे तो वेगळा आहे, कम्प्लिटली डिफरंट म्हणजे इथे 3 नंबर दिले आहे. नंतर वाईड अवेक, वाईड अवेक, अवेकला 4 नंबर दिला आहे. फास्ट अस्लीप, फास्ट अस्लीप हा एक कंबाईन वर्ड तयार झाला म्हणून अस्लीपला 5 नंबर दिला. आणि नंतर आहे हाय क्वालिटी, हाय क्वालिटी हा कंबाईन वर्ड्स तयार झाला आहे म्हणून क्वालिटीला 6 नंबर. अशा प्रकारे आपण हे वर्ड्स तयार केलेलं आहे. जे वेगवेगळे वर्ड्स आहेत त्याला आपण कंबाईन केलं आहे. जसं टेरिबली सॉरी, बिटरली कोल्ड, कम्प्लिटली डिफरंट, वाईड अवेक, फास्ट अस्लीप अँड हाय क्वालिटी. तर अशा प्रकारे आपण हे वर्ड्स लिहिलेले आहे. आता तुम्हाला हे नोटबुकमध्ये मॅच द वर्ड्स फ्रॉम कोलोकेशन इथे HW करायचं आहे. इथे HW आणि डेट टाकायची आहे आणि इथे सुद्धा तुम्हाला HW आणि डेट टाकायची आहे. आणि नेक्स्ट पिरियडमध्ये आपण ग्रामर सेक्शन बघायचं आहे, त्याच्यामध्ये आपल्याला टेन्स बघायचं आहे. याआधी आपण काही टेन्स बघितले होते परंतु वन्स अगेन आपल्याला ते टेन्स बघायचे आहे. So good day and goodbye student.